मस्त बनवलंय. सायलीने गणपती बनवलाय. मस्त आहे ना. हे आंब्याचं झाड वाचू कोय व ते जरा मोठं झाल्यावर लावतो. तो पण केशरीच आहे. हो हा तो असाच मी टाकलंय बाटो येईल रोज. या बाजूने मी गेप पडेल. हा आळा करूचा लागता. हे 6 किलो काय हो. हे 6 किलो हो एक टाकला आहे ते. एवढंच 6 किलो. जवळ असतो ना. जवळ आहे ना ते. असा आळा नाही करत. नाही याला आळा नाही. नंतर करायचं. हा बरोबर. आता पाणी साडून खाली वाटणार ना ते माती. त्यांनी बघा कसे प्रॉपर केलेत खड्डे आणि तुम्ही सांगा मी शिकाऊ आहे. अजून 2 काटे बघायला पाहिजे बांधायला. एवढा इथे एक काठी होती. दाचणीची काढून आणा. दुसरा पर्याय नाही. दासणीच्या आहेत मोठ्या. काय दासणीच्याच काढा. एक दासून राहिली तरी बघ जाईल. लय फिरान जाऊचा लागता तिकडे. हे वृक्षारोपण चालू आहे. माझं पण एक काजू लावला. आता हापूस आंबा लावला. तेव्हा चिनी मातीचे गणपती वगैरे बनव. आणि हे मांडी घालून गणपती बनवते. हे बघा. जेव्हा होईल बनेल तेव्हा तूच बनशील. वाव. पिशवी काढा. या बाजूने उचलू मी. गेप पडेल. सरळ जरा. हलणार नाही आता झाड. अशी झाडं लावायची. यापासून थोडी टाका मग चेपटी. इकडे रेती सारखी आहे ना खत. काळ दगडी आहे. काय खत. बनवलंय वाटतं ना खत. बॅग आहे मोठ्या. मला वाटतं 100 किलोचे.
सेंद्रिय खत स्वयंधरा सेंद्रिय उभो धरा. आपण एक पोताच आणून ठेवूया. काय नाव त्या बाजू हे झालंय काय नाव हा असं का. मस्त लागलं. कसं चेपायला नको असं खाली चेपलाय ना ती बसणार माती. चल 2 झाडं लागली. आता परत तू उन्हाळ्यात येणार ना तेव्हा अशी हे करायची. मग ही साईडची वरची माती थोडी काढायची आणि वर ढकलायची थोडी माती. अळं बांधायचं. त्यापेक्षा सिमेंट आणा आणि असा मस्तपैकी बांधा. हा, ते लाईफ टाइम बघायला नको. सिमेंटचा बांधला तर दगड लावून. आहे ना हो ना. हम्म. कायमचा झाला मग. जरा एक जागा सोडून हा अशी लांब लांब गोल चौकोनी बनवायचं. हा चौकोनी. एवढं घ्यायचं एवढं दगड. हा, हा. तेवढा घेऊन नंतर मग राहा काय. हम्म. म्हणजे पाणी राहिलं आणि त्या झाडाला पण पाणी हा. तर इथे काय केशरी ना. केशरी. केशरी आंबा. आता खत परत कधी टाकायचा? हळू वरून का एवढं उडतंय सगळं. हा. आणि हा गणपती पण ठेवायचा. गणपती तर पाण्यात हे होईल. अरे तिथे काय चेपूक नको. लहान असतात. या बाजून थोडं दाब. काय नाही या बाजून चपल आहे. बस ठेवते. त्या बाजूला जाऊ आता. नको तिकडनं नको. ख तिकडे आणा. तुम्ही त्या बाजूला जा म्हटलं. आता उन्हात आणून टाकूचा परत खत. चे- हिमाळी उन्हात नाही मी घालायचं. घेतो आहे. ते बोलले काय हे काय बोलले ते आणायला कुराड आणि काय बोललास हो मग कुदळ. कुदळ पिकाव कुदळ आणि एक टिकाऊ ना. पिकाव घेऊन या एक. असं बोलले घेऊन या तुम्ही एक पिकाव. आणून ठेवा. टिकाऊ आणि कुदळ. टिकाव नाही हो पिकाव. दोन टोका असतात ते. माहिती आहे ते. हा. एक टोकेरी असतं आणि एक अशी नाही, दोन टोका एक चपटा असतं. एक असं हा तोच चपटो. बारीक असतं. हा ते एक घेऊन या आणि बोलतायत कुदळ. कुदळ. कुदळ म्हणजे अशी. आपल्याला बरं पडतं आपल्याला. हा बरोबर आहे. काढं काय? एका वर काढा पिशवी काढायची. माझ्या घराकडे आहे ना आता 4 वर्षाचे माल आहेत ना. एक मेंढी घातली एक गम्याला. हा शेळांची हो बोकडांची. बोकडांची. किती लोकांनी नेली? 4-4, 5-5 पिशवी दिली. ताव पण खतच आहे ना. हे आवटीला नाही वापरणार. माडा काजूक चालता ऐकला.
करता येते या. सर्व ये रे बाबा वाकडं वाकडं जाऊ नको. हो बाबा जाऊ. गलत लागलं. हम्म. झाडं लावायची म्हणजे खायची कामं नाही आहेत. नाहीतर मी लावलाय. ते बोलतात हा फावडा बरोबर नाही असा आहे ते म्हण चला झालं. झालं. तुम्ही का दिला किती पारा घेऊन येतो. सायली सगळं घेऊन येते. पारही तुम्ही आणा तिला नाही. हे टाकू काय थोडा थोडा वर? माती खणन ना इकडे आपल्या रोड पाहिजे. हे टाकू काय असा? पारही आणि पारही झेपे आहेत. कधी लावलेलो हा माड. आता लावलंय. झाले 4 दिवस झाले. आल्या त्याच दिवशी लावले. बसून आणला असता. होय होय. थोडंसं टाका भाऊ तरी. बरं झालं लय आलं नको. लहान आहे. बस त्या बाजूला आला. बस अजून मोठा व्हायला पाहिजे होता ना. लहान घेऊन आले. पाणी हो एवढं. घेऊन येशील काय ग पारय. मी आणतो. जड आहे. हा ये मग चल. जरा माती काढली. हे तांबट्याची झाड ना हो. नाही तांबटच नाही ते. मग जाम काय घ्या म्हणतात त्याला. हे तांबट नाही. तांबट नाही. काय म्हणतात? हे आंब्याचं झाड वाचू कोय हो. ते जरा मोठं झाल्यावर लावतो. तो पण केशरीच आहे. कशा? हो हा तो असंच मी टाकलंय बाटो तो येईल रोज. तर राहून दे पुढं नंतर येऊ तेव्हा परत काढूया. चिरगुटीन म्हणतात त्याचा. चिरबुटी खातात ना. खातात ते. आंबट लागतं. झाला आता अर्धा भांडा झाला. हो तरी परत आणू काय? आता एवढ्यात नको. हो, झाला आता. बस झालं 2 झाडांना. ते काय आहे ना त्याला आहे ना. त्याला आहे ना. कितीच आहे. अर्धा भांडा ठेवा. ते एकटा घाला. कसे बोगेल आहे जवळ झाले माझ्या इतकं तरी वळ होतात. आहे ना. जवळ झालं. जवळ झालं तो. 6 फुटावरती 8 फुटावर तर माड होय. ते सावळा एकामेका घे होणार. बस झालं हे अर्धा भांडा त्या का घालला. आहे ना.
तिकडे जाऊ. बघूया किती झाडा मिळते. चांगले माड होत असले माड वेंगुर्ल्यात भेटते. वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्यात नर्सरी भेटते. नंतर ती माती काढून इकडे टाकूया. स्पेशली माती आणून भर. हा थोडी टाकलं असतं काय जरा उंच करून ठेवायचं. ही केळी जगलीत काय हो बघा. काय नाही होणार. हा होतली. जगणार. हे सुरुवातीक लावले प्रवीण दादाने लावले मी. पहिले उद्घाटन ह्यांच्यापासून. ह्यांना जरासं खत टाकूया काय हो? ना आणावं लागेल आता आपण गणपतीला येऊ ना तेव्हा टाक. एवढंच काय घालू नका नवीन गावले. हा सायलीने बनवलाय गणपती. आण का चांगला गणपती कोण बनवू शकतो का? ट्रेंड ट्रेंड हा मस्त बनवलंय. सायलीने गणपती बनवलाय. मस्त आहे ना. इथे ठेवूया आपण. ह्याची देखभाल करायला नको. आशीर्वाद देतो. मी कुठल्या सोंडीचा बनवलाय मी बघितलंच नाही. चला अशा तऱ्हेने आम्ही झाडं लावलेली आहे. वृक्षारोपण केलेलं आहे ते बघा. आता हे आपल्याला गणपती देऊ तेव्हा परत कळेल. बाय.